हेलो बच्चा पार्टी, आज आपण वर्ग 10वीचा लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल्स या चॅप्टर मधले एलिमिनेशन मेथड वापरून कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात ते याच्यात शिकणार आहोत। त्याच्यात पण बघा, याच्यात जर एलिमिनेशन मेथड लावताना आपल्याला काय बघायचं, कोएफिशिएंट सारखे आहे की नाही ते बघायचे असते। त्याच्यात जर आपण बघितलं तर ह्या जो y व्हेरिएबल्स आहे याचा जो कोएफिशिएंट आहे 3 आहे, हिचा जर कोएफिशिएंट बघितलं हा 3 आहे, त्याच्यात काय कोएफिशिएंट सारखे आहेत। अशा केस मध्ये आपण सिंपली ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन सॉल्व्ह करून याला सॉल्व्ह करू शकतो। तर बघा, तर इथं काय दिसतंय 5x plus 3y is equal to 9 दिसतंय। हे जर दुसरं बघितलं त्याच्यात काय 2x minus 3y is equal to 12 आहे। अशा याच्यात जेव्हा तुम्ही बघत असेल, इथं जर एक प्लस असेल एक मायनस होता, अशा याच्यात तुम्ही सिंपली काय करू शकता, बेरीज करू शकता। बेरीज केल्यावर बघा काय होणार, तर इथं 5 आणि 2 किती होणार 7x, इथं प्लस चे 3 मायनस चे 3 0 होऊन जाणार, म्हणजे 0y is equal to 9 आणि 12 जर केले किती होत आहे 21 होत आहे। याच्यात जर आपण बघितलं काय ना 7x is equal to 21, तर therefore x is equal to किती झालं तुमचं 3। आता हे जी x ची व्हॅल्यू आली आहे, हे x ची व्हॅल्यू आपण या किंवा या इक्वेशन मध्ये ठेवू शकतो, पण शक्यतो तुम्ही काय करा, तुम्हाला जर ठेवायचं असेल, तुमचं चुकवायचं नसेल, हे जी तुमची x ची व्हॅल्यू आहे ते पॉझिटिव्ह वाल्या ठेवणं कधी पण उचित राहील। आता जर तुम्ही याच्याला पॉझिटिव्ह वाल्या ठेवत असेल, तुम्हाला याच्यात काय लिहिता येणार बघा, मग पुट x is equal to 3 in इक्वेशन पहिलं ठेवतो म्हणून पहिलं लिहा। त्याच्यानंतर बघा आता पुट करायचं x ची जागी 3, तर काय होणार मग 5 into 3 प्लस इथे काय दिसतंय 3y is equal to किती आहे 9। आता 5 into 3 किती होणार 15 अधिक इथे किती आहे तुमचे 3y बरोबर 9। आता हे जर 15 तिकडे नेलं काय होणार 3y बरोबर 9 minus 15, तर काय येणार 3y बरोबर मायनस चे 6 आणि इथं y बरोबर किती येणार मायनस चे 2। आता y बरोबर मायनस चे 2 आले। आपण जे काढलेलं उत्तर आहे ते बरोबर आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपण काढलेले व्हॅल्यूज आहेत 3 आणि हिच्या y ची मायनस चे 2, याला आपण याच्याला कोणत्याही एका इक्वेशन मध्ये टाकून चेक करू शकतो। जसं बघा, आता हिचा जर 3 आपण टाकला या इक्वेशन मध्ये जर पुट करतो, काय येणार 5 into 3 प्लस इथे किती आहे 3 into तुमचं उत्तर किती आलं मायनस चे 2 इज इक्वल टू किती पाहिजे होतं 9 पाहिजे। बघा इथं 5 into 3 किती होणार 15 प्लस मायनस चे 15 प्लस मायनस चे 6 इज इक्वल टू किती 9। बघा 15 मधून 6 जर गेली तिकडे येणार 9 इज इक्वल टू 9। तर असं जर आलं असेल तर आपलं उत्तर काय आहे, अगदी बरोबर आहे। तुम्ही काढलेलं उत्तर बरोबर आहे। असेच जर नवनवीन व्हिडिओज पाहायचे असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।